आता आपण काय करणार होतो CTM P, पण मी आता P म्हणजे प्रायमर स्किप करणार आहे आणि डायरेक्ट काय करणार आहे, हे क्रीम ब्लश घेणार आहे. हे क्रीम ब्लश तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. माझ्याकडे PACचा 02 नंबर आहे, जो ऑल स्किन टाईप खूप सुंदर दिसतो. आता तुम्ही बघू शकता, बघा किती संपवलाय मी हा, हे की नाही, म्हणजे मी तेवढा यूज करते त्याचा. खूप छान प्रोडक्ट आहे, वापरू शकता तुम्ही. आणि असं नाही की तुमच्याकडं क्रीम ब्लशच पाहिजे, हे असे लिपस्टिक्स पण येतात ना, तुमची ज्या लिपस्टिक लावता ना तुम्ही, त्या लिपस्टिक पण तुम्ही आता यूज करू शकता. पण मी हे क्रीम ब्लश घेतलंय. आता डायरेक्ट फास्ट करतोय ना, मग मी काय केलंय, ब्लेंडर आता ओलं करून घेतलंय, त्याला व्यवस्थित सुकवलंय म्हणजे डॅम केलंय. डॅम म्हणजे काय, त्यात पाणी नाही पण ते ओलंय, त्याला म्हणतो आपण डॅम. मी काय केले, खाली थोडेसे प्रोडक्ट घेतलंय, हातावर एक्सेस प्रोडक्ट काढून घेते आणि अशी छान स्माइल द्यायची आहे. आणि ब्लेंडर जे तुम्ही ब्लश लावताय ना, ते कधी पण तुम्हाला मागणं पुढं लावायचंय, म्हणजे इथनं इथं यायचंय ना, की इथनं इकडं जायचंय. बघा, स्माइल द्यायची आहे आणि ओके, नोजला आणि चिकला थोडंसं जास्त दिसू द्या, कारण त्याच्यावर आपल्याला पुढच्या स्टेप करायच्या आहेत प्रोडक्टच्या. काही प्रॉब्लेम नाही, फास्ट झाला पाहिजे मेकअप. दिसतंय आता थोडंफार. मी काय केलं, आता ब्लश लावून घेतलंय. त्याच्यानंतर अजून एक प्रोडक्ट येतं PACचंच, हे तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये पण घेऊ शकता, पण हे आहे क्रीम हायलायटर. हे शिमरी हायलायटर आहे क्रीमचं. आता हे थोडंसं हे झालंय, हे काय आहे, क्रीम हायलायटर आहे शिमरी, म्हणजे हे काय करते, शाईन प्रोव्हाइड करतं. ते पण मी काय करणार आहे, तुमचे जे हायलाइट पॉइंट आहे, जे शाईन करणार आहेत, बघा हे लावल्यानंतर तुम्हाला फेसवर एक शाईन जाणवेल. आता मी ओल्यातच. आणि लक्षात ठेवा की कुठलेही क्रीम प्रोडक्ट जे आहे ना, ते तुम्हाला पावडर लॉकच्या आधी वापरायचंय बरं, पावडर लॉक नंतर नाही. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय ना की हा मी छान चमकली पाहिजे किंवा शाईन दिसली पाहिजे, त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रोडक्ट लावायचं आहे. आता मला असं वाटतंय माझं चिक थोडंसं शाईन झालं पाहिजे, की नाही, मग मी असं ते बोटाने थोडंसं लावून घेते. आपण फास्ट मेकअप करतोय, मग लगेच हा ब्रश घेते, तो ब्रश घेते, असं करायचं नाही, त्यातच खूप वेळ जाणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला रिअल जे आहे ते दाखवते. आणि परत ब्लेंडरने काय करायचंय, छान ब्लेंड करून घ्यायचंय. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे, ती म्हणजे डायरेक्ट कॉम्पॅक्ट. आपण इथे कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन किंवा कन्सिलर वापरणार नाही आहोत. माझ्याकडे आता मॅकचे 2 शेड आहेत. हा NC20 आहे, मॅकचा NC20 आणि NC42 किंवा 45 पण घेऊ शकता तुम्ही, जास्त थोडेसे डार्क असताल तर. माझ्याकडे 2 शेड आहेत, NC20 आणि NC42. पहिले काय करायचंय, तुम्हाला थोडीफार कलर थिअरी माहिती आहे. काही मुली काय करतात, इथेच चुकतात. तुम्हाला डायरेक्ट ना लाईट शेड वापरायचं नाहीये. तुम्ही जर लाईट शेड डायरेक्ट वापरला ना, तर तुम्ही नंतर ग्रे दिसणार आहे. म्हणजे बघा, थोडा वेळ होतो आणि तुम्ही काळ्या दिसायला लागता. ते जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर कधी पण आधी तुम्हाला कुठलाही डार्क शेड वापरायचा. डार्क म्हणजे काय, तुमच्या स्किन टोन पेक्षा 1 किंवा 2 शेड डार्कर, म्हणजे असा. आता मी तो काय करणार आहे, जिथं जिथं बघा मला थोडेसे काय इथे पॅचेस आहेत, अंडर आयला पॅचेस आहेत, किंवा इथे फोरहेडच्या इथं थोडेसे पॅचेस मोस्टली इंडियन टोनला असतातच. मग काय करायचं आपल्याला, ह्या पॅचेसवर असे डार्क कलर लावायचा आधी. आणि मग तुम्हाला त्याच्यावर तुमचा स्किन टोन घ्यायचा आहे. थोडंसं काळं दिसतं आधी. आपण डायरेक्ट गोरं करण्याच्या नादात चुकतो. मी काय करते, जिथं जिथं मला अंडर आय सर्कल्स आहेत किंवा पॅचेस आहेत, तिथं मी काय करते, एक डार्कर शेड लावून घेते आधी. आणि मग तुम्हाला स्किन टोन करायचा आहे. कॉम्पॅक्ट का घेतलं माहिती आहे का तुम्हाला मी? कॉम्पॅक्ट काय करतं, हे पण
एक विशेष सांगू का, हे पण एक फाउंडेशनच आहे. कॉम्पॅक्ट म्हणजे काय, एक प्रकारचं फाउंडेशनच आहे, पण ते कुठल्या फॉर्ममध्ये आहे, पावडर, हे की नाही. सगळं फाउंडेशन असतं. लूज पावडर फाउंडेशन आहे, कन्सिलर पण फाउंडेशन आहे, जे क्रीम मध्ये येतं ते पण फाउंडेशन आहे. फक्त त्याचे ना फॉर्म्युले चेंज आहेत. कोणी क्रीम मध्ये आहे, कोणी लिक्विड मध्ये, कोणी पावडर मध्ये. हे पण बघा, तुम्हाला एक कव्हरेज मिळतं कॉम्पॅक्टने. आता त्याची थेअरी वेगळी आहे, ते कव्हरेज का मिळतं किंवा काय मिळतं, कसं मिळतं, हे थोडंसं ॲडव्हान्स विषय आहे. पण सध्या आपण फास्ट शिकतोय ना, त्याच्यामुळं एवढंच सांगते. इथं एक कव्हरेज मिळतं तुम्हाला. आता तुम्हाला कॉम्पॅक्ट लावले ना तुम्ही डार्कर, मी आता थोडी बहुती बाबा दिसणार आहे, प्रत्येक जण दिसणार आहे. एक स्टेप असतात ना, त्या फॉलो करत गेल्यानंतर सगळं न्यूट्रल होतं. ओके, आता मी काय केलं, डार्कर शेड लावलेला आहे आणि तो काय करते, मी थोडासा डस्ट आउट करते. आता तुम्हाला राऊंड ब्रश फिरवायचा नाहीये, हा पावडर ब्रश आहे. पावडर ब्रश असा फ्लफी असतो. मग तो काय करायचा, तुम्हाला असा फक्त टॅप करायचं. जेवढं प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे ते स्किनवर राहणार आहे, जेवढं जायचंय ते बरोबर ब्रश सोबत डस्ट होणार आहे.